काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्या सोबत आहेत। नाना, अनेक आंदोलनं आहेत, उमेदचं आंदोलन सुरू आहे, तुम्ही आंदोलकांची भेट घेतली आहे, काय त्यांच्या भावना नेमकी? आंदोलकांची भेट घेतली आहे, अनेक आंदोलनं जिथे बघा, या सरकारचं चुकीचं धोरण, जनतेविरोधी धोरण, त्याचा परिणाम आहे की प्रत्येक घटकातली लोक इथं या भरपावसामध्ये आंदोलन करताय। एकीकडे सरकार लाडली बहीण योजना चालवत आहे आणि एकीकडे या भगिनी बहिणी ह्या सगळ्या चिखलामध्ये या ठिकाणी आपल्या न्यायिक हक्कासाठी इथं लढतात आहेत, असं चित्र आपण पाहतो आहे। त्यामुळे सरकारचं फेल्युअर आहे। मोठ्या प्रमाणात पावसाळी अधिवेशनामध्ये या पद्धतीचे मोर्चे येणं हे महाराष्ट्रातल्या एकनाथ शिंदे आणि भाजप सरकारचं फेल्युअर आहे आणि त्याचा परिणाम आहे की एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी मोर्चे येतात। नाना, संधी अधिकारी पूजा खेडकर प्रकरण गाजताना पाहायला मिळते, आता त्यांच्या IAS निवडीवरती जे आहे ते प्रश्न निर्माण केला पाहायला मिळतोय। बघा, मी आज बघत होतो टीव्हीमध्ये, नेमकं काय ते प्रकरण आहे, आता त्याच्या चौकशा सुरू आहेत। त्यामुळे ह्या नगर जिल्ह्यातली भगिनी आहे, ती IAS झालेली होती, तिचं पोस्टिंग झालेलं होतं, पण त्या इन्क्वायरी ज्या चाललेल्या आहेत आणि त्याची सगळी आता तपास सुरू आहे। त्यामुळे आत्ता त्याच्यावरची प्रतिक्रिया देणं बरोबर नाही। त्यांचे वडील सुद्धा संधी अधिकारी होते, वंचितकडनं निवडणूक लोकसभेला लढलेले होते, कुठेतरी वरदहस्ता असल्याशिवाय असं होऊ शकत नाही सगळ्यांचं। नाही, म्हणून त्याला चौकशी सुरू झालेली आहे। त्याच्यामुळे चौकशी जिथपर्यंत त्याचं स्पष्टीकरण पुरं येत नाही तिथपर्यंत प्रतिक्रिया देणं चुकीचं आहे। मला वाटतंय राजकीय वरदहस्ता असू शकते, काहीतरी आहेच आता, म्हणून ते चौकशीमध्ये त्याला हे प्रकरण पुढं आलं, त्याच्यावर प्रतिक्रिया देता येईल। याची चौकशी सुरू आहे, चौकशी पूर्ण झाल्यावरती नेमकं काय आहे ते स्पष्ट होईल, त्यामुळे आता प्रतिक्रिया देणे योग्य नाही असं नाना पटोले म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन कृष्णा खापरे, राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।